असं आहे, आता महायुतीचं सरकार आलं आहे. खरं तर आम्ही शरद पवार साहेब, उद्धव साहेब यांना विनंती करणार आहोत की तुम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन आम्हीही येतो आणि भेट घेऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रावरच्या ज्या गावांवर त्यांनी हक्क दाखवलाय तो हक्क त्यांनी सोडावा. एकत्रित बसून आपण सुप्रीम कोर्टात ॲफिडेव्हिट देऊ. आता शरद पवार साहेबांची आणि उद्धव साहेबांची भूमिका समजून घेतल्यावर मग यावर कर्नाटक सीमावाद हा जो 1956 मध्ये पंडित नेहरूंच्या चुकीमुळे झाला तो सीमावाद आपल्याला सोडवणं सोपी होईल. आता कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि आम्हाला व्यक्तिगत रीतीने वाटतं उद्धवजींनी खूप आनंद व्यक्त केला होता. आता हा प्रश्न सोडवायला उद्धवजी राजकारण न करता आम्हाला मदत करतील हा विश्वास आहे. नक्कीच. पण राहुल गांधी मार्केटवरील लॉंग मार्च करतात, शरद पवार जातात, पण बेळगाव प्रश्नी अनास्था दिसते नेत्यांची. अरे बेळगाव प्रश्नच हा काँग्रेसने जन्माला घातला 1956 मध्ये. तेव्हा त्यांनी 2 सचिवांची बैठक केली पण 2 मुख्यमंत्री ह्या बैठकीमध्ये हा प्रश्न सोडवू शकले नाही आणि मराठी माणसांवर अन्याय करण्याचं काम जे काँग्रेसचं नेहमी राहिलं तेच आपण बघितलं आहे ना. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये शहीद झाले कोणाचं राज्य होतं, कोणाच्या बंदुका होत्या, बंदुका मारणारे कोणाच्या सरकारच्या नेतृत्वात काम करत होते. हे सर्व काँग्रेसचे लोक आहेत ज्यांना मराठी द्वेष आहे, महाराष्ट्राचा द्वेष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये सुद्धा वाट चुकलेला देशभक्त हे कोणी वर्णन केलं. अफजल खानाच्या अतिक्रमण नियमानुकूल करण्याचा निर्णय काँग्रेसने का घेतला? हा 5 मे 2008ला निर्णय घेतला नियमानुकूल करण्याचा. अरे महाराष्ट्रात राहतात काही मनाची वाटत नाही, अफजल खानाचं अतिक्रमण नियमानुकूल करता. मला वाटतं की हे मताचे लाचार हे फक्त राजकारण करतात, बाकी विकासकारण, समाजकारण, देशाला प्रगती विकासाच्या मार्गावर पुढे नेण्याचं काम यांच्या हातून कधीच होत नाही. काँग्रेसचं सरकार आहे कर्नाटकामध्ये, दुसरीकडे ठाकरे गट कोल्हापूर पासून आता एकंदरीत मोर्चा काढणार आहे का बेळगाव पर्यंत? नाही, आता एकदा एकत्र असताना कॉन्ट्रास्ट दिसत नाही का? नाही, महाविकास आघाडीचं एकमेकाशी पटो न पटो याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. पटलं नाही तर राज्याचं हितच आहे, जनतेचं हित आहे. आज त्यांच्यामध्ये भूमिका पहिले एकत्र केली पाहिजे ना. कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. आपण सर्वजण आवश्यकता असेल तर बंगलोरमध्ये जाऊ आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करू. सुप्रीम कोर्टात केस चालू आहे सीमा प्रश्नावर. ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी एवढंच म्हणायचं आहे की मराठी गावं जेवढी आहे तेवढी आम्ही सोडतो आणि त्यासाठी उद्धवजींनी, शरद पवार साहेबांनी त्यांच्यावर दबाव टाकला पाहिजे. आणि जेव्हा कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा किती आनंद होता, आनंदी आनंदगडे एवढ्या वेगाने आनंद व्यक्त करत होते. आज आमचा मराठी माणूस तिथं अडचणीत आहे तर सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट करण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही दबाव टाकण्यासोबतच त्यांनीही दबाव टाकणं महत्त्वाचं आहे. मेट्रो 9च्या कामासाठी जे आहे 1400 झाडांपेक्षा अधिकची कत्तल होते. माजी पर्यावरण मंत्री असतील आणि विरोधक जे म्हणतात हे सरकार पर्यावरण विरोधी सरकार आहे, त्यामुळे मेट्रोच्या कामामध्ये झाडांची कत्तल ही मोठ्या प्रमाणात. मी माहिती घेऊन सांगतो, कोणतीही झाडांची कत्तल बिना परवानगी करता येत नाही. परवानगी घेऊन कत्तल करायची असेल तरच करता येते, असा कायदा आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी आम्ही कायद्यामध्ये बदल करून आता दंडही वाढवला आहे, शिक्षाही दिली आहे. आता फक्त तपासावं लागेल की परवानगी घेऊन केली आणि तीही शेड्यूल नॉन शेड्यूल ट्री आहे. विरोधकांना पहिले तर कायदे माहीत नसतात. बिना कायद्यानी काहीतरी हवा करायची आणि माईक दिसला की बोलायचं हा यांचा नवीन जन्मसिद्ध अधिकार आहे आणि म्हणून मला वाटतं की अभ्यास न करता काहीही बोलायचं. आता हम नाही सुधरेंगे असं त्यांनी ठरवलं असेल तर जनता आता 50च्या आत आणताय, पुढे त्याच्यापेक्षा आत आणेल तरी सुधारणार नाही. कारण असं म्हणतात काही लोक बदलतच नाही कधी. नक्कीच सर, बॅलेट बद्दल महत्त्वाचा प्रश्न आहे. बॅलेटवर निवडणुका घ्या, ईव्हीएम मध्ये घोटाळा असं वारंवार सांगून सर्व पराभूत उमेदवार पहिल्यांदा विजयी उमेदवारांनी राजीनामे द्यावे. कर्नाटक सरकारने राजीनामा द्यावा, तेलंगणा सरकारने राजीनामा द्यावा, आमच्यासोबत निवडून आलेल्या झारखंड सरकारनेही राजीनामा द्यावा आणि वायनाड म्हणून आमच्या ताई आल्या त्यांनी राजीनामा द्यावा. फुकट गोष्टी करू नये. जिंकायचं ईव्हीएम मशीनवर आणि दोष ईव्हीएम मशीनवर द्यायचे. शेखचिल्ली सारखी कथा आहे. दुसरीकडे पराभूत झालेले जे उमेदवार वक्फ बोर्ड नहीं है, वन बोर्ड नहीं, मुझे पता नहीं है. अब देखो उसके नियम क्या है, वो नियम से कोई नोटिस देता है तो नोटिस का मतलब ये निर्णय नहीं होता. नोटिस देने के बाद उन्होंने अगर अपनी बाजू रखी
कि ये हमारी जमीन है और उसके बारे में अपने कागज दिए, तो ये नोटिस जो है वो डस्टबिन में चले जाता है, कचरा कुंडी में जाता है। नोटिस देना इसका मतलब ऐसा नहीं होता कि उनकी जीत होगी, नोटिस यानी पूछा जाना। सर एक बार ईवीएम के ऊपर हिंदी में बता दीजिए फरवरी में जो आंदोलन देखो, ये आंदोलन धोखा है। कार्यकर्ताओं के मन में नेताओं के बारे में शंका उपस्थित ना हो, इसलिए धूल थी चेहरे पे आईना साफ करते रहे, क्योंकि कार्यकर्ताओं के मन में यह शंका आ जाएगी कि ये नेता जो है इनकी एक्सपायरी डेट हो गई है, इनके नेतृत्व में हम जीत नहीं पाएंगे। इसलिए खुद की जो कमियां है वो ईवीएम पे डाली जा रही है। भाई साहब, ईवीएम मशीन का जनक कौन है, जन्म किसने दिया, 1988 में कानून किसने पास किया, 1951 1961 के कानून में बदलाव ये कांग्रेस ने, स्वर्गीय राजीव गांधी जी ने किया। 2010 में डॉक्टर मनमोहन सिंह ने समिति बैठाई, समिति का अहवाल लोकसभा में दिया और उन सांसदों को यह मनमोहन सिंह जी ने कहा कि आप प्रतिगामी विचारों के हो, आपको विज्ञान पे विश्वास नहीं है, आप अभी भी 16वीं 17वीं सदी की बात कर रहे हो। बैलेट पेपर से पर्यावरण नष्ट होता है, कागज निर्माण करने के लिए महंगा तो होता ही है, लकड़ियां तोड़नी पड़ती है, यहाँ पे बैलेट पेपर में धोखाधड़ी होती है, बूथ कैप्चरिंग होता है, समय बहुत लगता है। ये किसका भाषण है? डॉक्टर मनमोहन सिंह जी का। राहुल गांधी जी मनमोहन सिंह जी को मानते नहीं, ऐसे ही मजाक में प्रधानमंत्री बना दिया था। और वहां पे सुप्रीम कोर्ट में जब केस गई, सुप्रीम कोर्ट ने भी कन्याकुमारी से कश्मीर तक का, अमृत से कच्छ तक आह्वान किया था, है कोई माई का गाल जो ईवीएम को हैक करके बताए। सबको मालूम है भौतिक रूप से आप मशीन हाथ में लेके आप हैक करने का कोई प्रयोग दिखा सकते हो, पर मशीन दूर रखी है मशीन। और दूसरी बात मुझे समझ में नहीं आती कि हम जब चुनाव करते हैं तो एक दिन पहले शाम को हर पार्टी के जो बूथ प्रमुख इलेक्शन एजेंट होते हैं उनके सामने मशीन रख के प्रयोग करके बताते हैं। भाई, हम उसको बटन दबा के बताते हैं, फिर हम जो पेपर है उसकी पेपर की भी काउंटिंग करके बताते हैं। तो फिर महाराष्ट्र में पेपर काउंटिंग में और ईवीएम मशीन में क्यों फर्क नहीं आया? हमको तो लाडली बहनों ने अपना आशीर्वाद दिया, तो ये सावत्र भाइयों को तकलीफ क्यों हो रही है? मुझे लगता है कि कमियां इनमें है और अपने नेतृत्व को धोखा ना हो करके ये कार्यकर्ताओं को गुमराह कर रहे हैं ईवीएम मशीन पे। अरे, इनके पास पार्टी चलाने का, चुनाव जीतने का नेतृत्व नहीं रहा है, इनमें अब वो बात नहीं रही है, समाप्त हो गई है। अब ये ईवीएम मशीन को कितना भी दोष दे दे, फायदा नहीं होने वाला। सर, महबूबा मुफ्ती की बेटी इल्तिजा मुफ्ती ने हिंदुत्व एक बीमारी है ऐसा कहा है। हाँ, उनके लिए तो बीमारी है ना भाई। ये कुछ लोगों के लिए सत्य बीमारी होती है, कुछ लोगों के लिए प्रामाणिकता बीमारी होती है, तो ऐसे जिनके मेंदू है उनके लिए हिंदुत्व भी बीमारी है। अच्छा ही नहीं लगेगी ना, उनको कैसा अच्छा लगेगा? हिंदुत्व सहिष्णुता है, हिंदुत्व प्रेम है, जोत से जोत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। हिंदुत्व यानी क्या है ये इनको कभी समझा क्या? हिंदुत्व यानी बेटा बाप के लिए जंगल में 14 वर्ष का वनवास लेता है, वो हिंदुत्व है। वह औरंगजेब जैसा नहीं है, बाप को मार दिया, बाप को जेल में डाल दिया, भाई का सर काट दिया। ये हिंदुत्व नहीं है। हिंदुत्व ये त्याग और परंपरा का प्रतीक है, तो इनके लिए बीमारी है। सर, याच हिंदुत्वावरून प्रकाश महाजनांनी टीका केली आहे। प्रकाश महाजन बोलतात उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, आता दारोदारी फिरण्याची वेळ त्यांच्यावर आहे। नाही, ठीक आहे, आता महाजन साहेब म्हटल्यानंतर त्याच्यावर मी काय प्रतिक्रिया देणार? नाही, पण तुम्हाला पण असं वाटतं? नाही नाही, उद्धव ठाकरे त्यांची प्रतिक्रिया आहे, त्याच्यावर माझी प्रतिक्रिया का घेता? माझी प्रतिक्रिया माझ्याकडून घ्या। इंडिया ब्लॉक का नेतृत्व करना चाहिए, ऐसा उद्धव के नेता कह रहे हैं कि उद्धव ठाकरे को इंडिया ब्लॉक का नेतृत्व करना चाहिए, क्या कहेंगे? अच्छी बात है, फिर देश में भी ऐसे ही 30-40 आएंगे, अच्छी बात है भैया, स्वागत है। उसके लिए अगर हमारे कुछ विधायकों की सिग्नेचर चाहिए तो दे देंगे। साहेब, खाते वाटपाबाबत काही चर्चा झाली का? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करू? नाही, प्रत्येकाच्या केसमध्ये 10,000 रुपये आम्ही देऊ लागेल, तर वकिलांना फी पाहिजे असेल तर काहीतरी भाषा बोलायची का? 1988 मध्ये कायदा स्वर्गीय राजीव गांधींनी पारित केला, 51 आणि 61च्या कायद्यामध्ये दुरुस्ती कोणी केली? 2010 मध्ये आदरणीय मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी समिती बसवली। सुप्रीम कोर्टाने 2011 मध्ये चॅलेंज दिला, है कोई माई का गाल जो ईवीएम को हॅक करके बता दे, आणि तेव्हा काँग्रेसच्या चेहऱ्यावरचं ते विराट बिकट हास्य होतं की खासदारांनी लोकसभेत जेव्हा ईव्हीएम वर प्रश्न विचारला, हे किती प्रतिगामी आहे हा भाव होता।
आणि आता तुम्ही अशा पद्धतीने EVM वर शंका घेता. मग तुमच्या समितीने काय घेतलं, काय पेंड खाल्ली होती? तुमचीच समिती होती ना मनमोहन सिंगांची. तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली, सुप्रीम कोर्टाने चॅलेंज दिला, हाय कोई मायका गाल. तेव्हा हे मायके गाल कुठे गेले होते? स्विस बँकेत गेले होते का विड्रॉ करायला किंवा डिपॉझिट करायला? काहीतरी बोलायचं, शंका निर्माण करायची, भ्रम निर्माण करायचं आणि नाचता येईना अंगण वाकडं, धुळती चेहरे पे आयना साफ करते रे. कशाला करायचं? अरे करा ना, जनतेचं मन जिंकण्याचं राजकारण करा ना. तुम्ही अशा विषयांनी काय तुम्हाला वाटतं की भेद निर्माण करू, नरेटिव्ह सेट करू, खोटं बोलू आणि गोबेल सुद्धा त्याचा आत्मा म्हणे रिश्ते में हमारे बाप गत्ते है, अशा पद्धतीने खोटं बोलता तुम्ही. EVM मशीनचा जन्मच तुम्ही केला. पहिल्यांदा मग माफी मागा, भारत जोडो नाही, माफी मांगो यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत काढा. असं नाहीये ना, अनेकदा झालं आहे. आणि म्हणून मला वाटतं की चर्चा झाली पाहिजे, संवाद झाला पाहिजे. संवादातून आपण सर्वांनी योग्य पद्धतीने अभ्यास करून एकमेकाशी चर्चा करून जर सरकार स्थापन केलं तर दीनदुर्बल शोषित वंचिताची सेवा ही गतीने करता येईल आणि त्यांनाही आपण चांगली सेवा देऊ शकतो. नेतृत्वामध्ये येईल, चिंता करू नका. कुठेही चूक असेल लक्षात आल्यावर चुकीला माफी नाही. जय भवानी जय शिवाजी. आम्ही सुद्धा आमचा कोणीही जवळचा व्यक्ती पाहणार नाही. सर, मंत्रिपदासाठी तुमची वर्णी लागेल अशी चर्चा आहे आणि यंग आणि डायनामिक नेते निवडले जातील असं सुद्धा बोललं जातंय. अरे आम्ही कुठं पुढे झालोय? आम्ही काय डायनामिक नाही असं तुझं मत आहे का? आम्ही वागणूक घेऊन आलो, राज्यगीत आम्ही दिलं, राज्य शस्त्रदानपट्टा आम्ही दिला, 2550 स्क्वेअर किलोमीटरनी ग्रीन कव्हर वाढवलं, देशामध्ये स्वातंत्र्यानंतर 11,975 कोटी रेव्हेन्यू सरप्लस स्वातंत्र्य नंतर मी दिलं. माझा सत्कार स्वर्गीय अरुण जेटलीने केला. तुम्हाला माझ्याबद्दल का शंका येते? यंग यासाठी म्हणाल कारण 10 किलो वजन तुम्ही कमी केलं. मग यंग झालो ना. मग आता का प्रश्न उपस्थित नाही? मला असं वाटतं की असे प्रयत्न कमी झाले असावेत असं मला वाटत नाही. साधारणतः याच्या संदर्भात स्वतंत्रपणे आपल्याला चिंतन विचार करण्याची आवश्यकता आहे. हा विषय जो आहे तो स्वर्गीय इंदिरा गांधीजींनी म्हटलं होतं की करप्शन इज अ ग्लोबल फिनोमिना आणि स्वर्गीय राजीव गांधी म्हणाले होते की 1 रुपया मैं दिल्ली से बेचता हूँ तो 15 पैसे पोचते, 85 पैसे हमारे. त्यांनी म्हटलं नाही, रिकामी जागा सोडली होती की काँग्रेस वाले हमारे 85 पैसे निकल देते हैं. तर मला वाटतं की कडक कारवाई देवेंद्रजी पारदर्शकपणे करतील आणि याच्यामध्ये निश्चितपणे काय काय करता येईल. सरकार पूर्णपणे गठन झाल्यावर, आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे पण पूर्ण गठन झाल्यावर यावर आपण निर्णय करू. खाते वाटप कुठे आणलेलं आहे? शेवटी 3 पक्ष